नमस्कार प्रेक्षकांनो, पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आर्याने जो गोंधळ घातलेला असतो त्यामुळे चिंचुके मात्र भयानक चिडलेला असतो आणि चिंचुकेचं असं म्हणणं असतं की मॅडम तुम्ही जे केलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही वागायला नको होतं असं चिंचुके बोलत असतो। आणि त्यासोबतच चिंचुकेचं असं म्हणणं असतं की जे काय घडलेलं आहे ते तुम्ही अशा पद्धतीनं वागायला नको होतं, कारण तुम्ही जाऊन तिथे जर गुन्हेगारासारखंच बोलायला सुरुवात केलीस तर तुम्हाला लक्षात येत नाही आहे का आर्या मॅडम, तुम्हाला कळत नाही आहे का? अहो एवढ्या मोठ्या अपघातात ना त्या मॅडम वाचलेल्या आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीनं त्यांच्याशी वागलेल्या आहात, तुम्हाला कळतंय का? याचा परिणाम काय होऊ शकतो तुम्हाला कळतंय का? असं चिंचुके बोलत असतो। आणि तेव्हा मात्र आर्या म्हणत असते मी काय चुकीचं केलेलं तुम्हाला कळतंय का? मला सांगा बरं चिंचुके, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे का? कारण तुम्ही विचार केलाय का काय झालेलं आहे ते? कारण अपर्णा मॅडम अशा कधीच नव्हत्या, तुमच्या लक्षात येत नाहीये अपर्णा मॅडम कशा पद्धतीने वागत आहेत ते तुम्हाला कळत नाहीये असं आर्या बोलत असते। तेव्हा चिंचुके म्हणत असतो की बस कर, खूप झालं आता, बास झालं आता, कारण मॅडम कोणत्या परिस्थितीतून बाहेर आलेल्या आहेत त्याचा अंदाज तुम्हाला माहिती आहे आणि तरीही तुम्ही अशा पद्धतीने वागत आहात, ही गोष्ट चुकीची आहे असं इकडे आर्याला ते बोलत असतात। हे जर साहेबांना कळलं तर तुम्हाला माहित नाहीये साहेब कोणत्या थराला जातील आणि त्यांचा राग काय आहे। माझा साहेबांवरती पूर्ण विश्वास आहे आणि साहेब कधीच चुकणार नाहीत याची मला खात्री आहे असं चिंचुके इकडे आर्याला सांगत असतो। आणि त्याचबरोबर तो आर्याला म्हणत असतो की यापुढे मी तुम्हाला काहीही तुमचं ऐकणार नाही, कारण साहेबांना जर या गोष्टी कळल्या तर खूप मोठा अनर्थ घडू शकतो असं इकडे आर्याला चिंचुके सांगत असतो। परंतु आर्या मात्र म्हणत असते की नाही, तुमच्या लक्षात येत नाहीये चिंचुके, तुम्हाला कळत नाहीये की काय घडलेलं आहे, कारण तुम्हाला माहित नाहीये आर्या मॅडम इकडे अपर्णा मॅडम मध्ये जो बदल झालेला आहे तो खूपच वेगळा आहे। चिंचुके तुम्ही हलक्यात घेऊ नका, कारण अपर्णा मॅडम अशा कधीच नव्हत्या, आजपर्यंत त्यांच्यात आणि माझ्यात बऱ्याच वेळा वाद झालेले आहेत। चिंचुके म्हणत असतो पण मी तुमचं ऐकून घेणार नाहीये, मी इथून पुढे तुमची साथ देणार नाही असं चिंचुकेने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। आणि चिंचुकेने आता इकडे आर्याला गप्प केलेलं आहे। त्याचबरोबर अर्जुन आणि दीपा दोघंही अपर्णाला शोधण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि जेव्हा ते बाहेर पडलेले असतात तेव्हा त्या एका वस्तीवर जाऊन तिथं लोकांना विचारत असतो। अर्जुन म्हणत असतो की यांना तुम्ही पाहिलंय का असं म्हणत तो फोटो दाखवत असतो। आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनला ती लोक सांगत असतात की नाही माहिती, यांना आम्ही पाहिलेलं नाही असं स्पष्ट शब्दात त्या लोकांनी अर्जुनला सांगितलेलं असतं। आता अर्जुन शोधाशोध करत असतो तेव्हा दीपा गाडीतून उतरते, तीही आजूबाजूला पाहत असते की नक्की काय आहे का, आजूबाजूला वेगळं काय कानावर पडतंय का, या गोष्टी तिच्याही चाललेल्या असतात। मग अर्जुन थकून येतो, ती लगेच पाण्याची बॉटल अर्जुनला देते आणि अर्जुनला म्हणू लागते की अर्जुन सर एक विचारू का तुम्हाला? तेव्हा अर्जुन म्हणतो हां बोल, काय झालं? तेव्हा दीपा म्हणत असते की तुम्हाला एवढं वाटत आहे ना की अपर्णा मॅडम आहेत किंवा अपर्णा मॅडमबद्दल तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत आहे, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा दीपा म्हणत असते की एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे की काहीही झालं तरीही तुम्हाला एवढी खात्री का वाटते की अपर्णा मॅडम अजून जिवंत असतील? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की माझा पूर्ण विश्वास आहे आणि आप्पी अशी आम्हाला सोडून जाणार नाही, माझ्या स्वतःच्या विश्वासापेक्षा माझा तिच्या जगण्याची जी जिद्द आहे, तिची जिद्द, तिची चिकाटीची आहे त्याच्यावर विश्वास आहे, ती मला आणि अमोलला सोडून कधीच जाणार नाही असं अर्जुन बोलत असतो, आप्पीबद्दल सांगत असतो। इकडे आप्पी मात्र लढत असते, झगडत असते। आता अर्जुनने शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि लवकरच तो आप्पीपर्यंत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। आप्पी स्वतःला जो साखळदंड बांधलेला आहे तो तोडण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्याशी लढत आहे, पाय आपटत आहे, कारण तिच्या पायाला तिला बांधून ठेवलेला आहे। तिथेच ती बसत असते, इकडं तिकडं फिरत असते, कारण तिला घसरण्याशिवाय म्हणजे बसून राहायचं आणि तसंच ढस घसरायचं याशिवाय दुसरा ऑप्शन नसतो। आणि ती अक्षरशः रडायला लागते, कारण आता तिला कळतच नसतं की या सगळ्यातून बाहेर कसं पडू। आप्पी मात्र शोध घेत असते आणि आप्पी इकडे लढत आहे, ती बाहेर पडण्यासाठी, तिथून सुटण्यासाठी ती लढत आहे, कारण बाहेरच्या जगामध्ये काय चालू आहे हे तिला माहितीच नाहीये। आज ती पुणे जिल्ह्याची कलेक्टर आहे, पण तिच्यावर जी वेळ आलेली आहे ती फक्त आणि फक्त त्या मूर्ख जिजीमुळे ही परिस्थिती तिच्यावर उद्भवलेली आहे आणि या परिस्थितीशी लढायचं कसं हा मोठा टास्क तिच्यापुढे येऊन थांबलेला आहे। त्याचवेळी जिजीला आता दिसतो तो म्हणजे राजा तिथं फिरताना दिसतो। जिजी राजाला म्हणत असतो की काय चाललंय नक्की, तुला सांगितलंय ना या एरियात तू फिरायचं नाही, तू इथे का आलेला आहे? तेव्हा तो म्हणत असतो की अहो साहेब एक प्रॉब्लेम झालेला आहे, तो जो कलेक्टर आहे ना
तो माझ्या बहिणीला कलेक्टर ऑफिसला जायला परवानगीच देत नाही, त्यामुळे तुमचं काम कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. त्यावेळेस इकडे लगेचच फैजू म्हणत असतो की त्यात साहेबांनी काय करावं असं तुला वाटतं. असं फैजू बोलल्यानंतर तो म्हणत असतो की मग काय करायचं ते सांगा ना, तुम्ही ते मॅनेज करा ना. तेव्हा इकडे जीजी म्हणायला सुरुवात करतो, बरोबर आहे मी करू शकतो ते मॅनेज. आणि जीजी म्हणत असतो की एक काम करावं लागेल, आपले पाण्याचे टँकर चालू आहेत ना, ते टँकर वाढवावे लागतील आणि या जिल्ह्याला कलेक्टरची गरज आहे, कलेक्टरचं पद रिक्त आहे, नवीन कलेक्टर मागवा. हे सगळं बोलणं सुरू करायचं आणि मग सगळी गोष्टी आपल्या बाजूने होणार आहेत. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता म्हणजे त्यांनी ठरवलेलं आहे की हॉस्पिटलमध्ये लोकांची भरती झाली पाहिजे आणि खूप लोक तिथं आली पाहिजेत ज्यांच्यामुळं हे सगळं घडत आहे, ज्यांच्यावरती हा त्रास त्यांना भोगावा लागत आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि दीपा दोघंही रस प्यायला थांबलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की दीपा लवकरावर अमोल घरी वाट पाहत असणार आहे, त्यामुळं लवकरच आपल्याला जावं लागणार आहे असं तो सांगत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की दीपा म्हणत असते पण साहेब तेवढ्यातच तिथे एक फकीर येतो आणि ते फकीर बाबा जे आहेत ते इकडे अर्जुन आणि दीपा या दोघांना आशीर्वाद देतात. तेव्हा अर्जुन आणि दीपा न विसरता अर्जुन सांगतो की तुम्ही आमची जोडी व्यवस्थित राहण्यासाठी आशीर्वाद देत आहात, पण सॉरी आम्ही दोघं नवरा बायको नाहीये असं अर्जुन त्यांना सांगतो. तेव्हा तो म्हणतो की तुमच्या दोघांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो असं म्हटल्यानंतर अर्जुन उठतो, त्यांना दक्षिणा देतो आणि त्यांना नमस्कार करतो. आणि अर्जुन म्हणत असतो की खरंच माझ्या मनातली माझी इच्छा पूर्ण होईल. तेव्हा ते म्हणतात की हो नक्की पूर्ण होतील. इकडे दीपाच्या पण काही इच्छा असतात त्याही पूर्ण झाल्या पाहिजेत असं वाटत असतं. अमोल मात्र आता त्याच्या माच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो शोधाशोध करत असतो. तेव्हा त्याला माझ्या गोळ्या तिथं दिसतात आणि त्याला मात्र धक्का बसलेला असतो, कारण माने ह्या गोळ्या का खाल्लेल्या नाहीत हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि तो म्हणत असतो की आता मला हे सगळं विचारलं पाहिजे आणि मला याबद्दल फक्त आणि फक्त बाबा सांगू शकतात असं त्याचं म्हणणं चाललेलं असतं. आणि अमोल मग बाबांची वाट बघत असतो. सगळेजण बाहेर बोलत असतात की अर्जुन आणि अपर्णा अजूनही का आले नाहीत हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो, कारण अर्जुन तर अपर्णाला घेऊन हॉस्पिटलला गेलेला आहे. एव्हा ना तो यायला हवा होता असं त्यांना वाटत असतं, म्हणून ते सगळेजण विचार करत असतात. आणि त्यासोबतच इकडे सगळेजण आता म्हणत असतात की आपल्याला काही करून या गोष्टी बघायला पाहिजेत. नक्की डॉक्टरांना फोन करूया का, कारण अर्जुन तर फोन उचलत नाहीये, मग डॉक्टरांना फोन करायचा का, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे आता पाहायला मिळतं की तेवढ्यातच दीपा सांगतो की अर्जुन दाजी आणि त्याचबरोबर दिदी आलेले आहे तसं दीपा सगळ्यांना सांगतो आणि सगळेजण खुश होतात. म्हणजे अर्जुन आज दिवसभर कुठं होता, नक्की काय चाललेलं आहे, सगळ्यांना काळजी वाटत असते. सगळ्यांना वाटत असतं की काही झालं तरीही लवकरात लवकर हे सगळं थांबलं पाहिजे, अपर्णाची तब्येत बरी झाली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. तेवढ्यातच अर्जुन तिथं आलेला असतो. अर्जुनला सगळेजण जाब विचारू लागतात. तेव्हा अर्जुन सांगतो की हो डॉक्टरांनी सांगितलेलं आहे लवकरच बरे होईल आणि तिची रिकव्हरी फास्ट होत आहे, हे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे असं अर्जुन सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तिकडे अमोल अर्जुनला म्हणतो की बाबा चल मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत अमोल हा आता अर्जुनला घेऊन जाऊ लागतो. आणि अर्जुनला तो रूममध्ये घेऊन जातो आणि तो म्हणतो की हे बघ बाबा काय आहे, ह्या तर सगळ्या माच्या गोळ्या आहेत ना, आणि त्याने एकही गोळी खाल्लेली नाही. त्याचबरोबर अमोल म्हणत असतो की बाबा मला कळत नाही आहे की हे सगळं काय आहे, कारण तूच या गोष्टींचा विचार कर असं इकडे अर्जुन सांगत असतो. अर्जुनला तो एक कागद दाखवतो. त्या कागदावरती दीपाने सह्या केलेल्या असतात, त्याही आप्पीच्या सह्या असतात. अमोल म्हणत असतो की माने ह्या सह्यांची प्रॅक्टिस का केलेली आहे आणि हे सगळं मा का करते. तेव्हा अमोलला उत्तर द्यायचं म्हणून अर्जुन त्याला उत्तर देतो. तो म्हणतो की मला आता ऑफिसला जायचं आहे ना, बरेच दिवस झालं तिनं सही केलेली नाही म्हणून तिने ही सहीची प्रॅक्टिस करत आहे. पण अमोलमुळं अर्जुनला एक गोष्ट कळलेली आहे, ती म्हणजे जी दीपा आहे ती आप्पीच्या सहीची प्रॅक्टिस करत आहे आणि ते कशासाठी करते हे त्याला शोधून काढायचं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की दीपा आता रूममध्ये आलेली आहे आणि टेबलच्या आसपास तो कागद तिचा शोधत असते. तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि तिला म्हणतो काय शोधतेस तू. तेव्हा दीपा म्हणत असते की काय नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो तू हा कागद शोधते ना, आता मला उत्तर दे, ह्या सह्या कशासाठी केलेल्या आहेत. तेव्हा आता दीपा अर्जुनला सत्य सांगणार का की हे सगळं जीजीने करायला सांगितलेलं आहे त्यासाठी हे सगळं ती करते. म्हणजे एक व्यक्ती अशी आहे की माझ्या भावाला ती जास्त पैसे देणार आहे आणि म्हणून मी हे सगळं करते. जेव्हा अर्जुनला हे सगळं कळेल तेव्हा अर्जुन हे सगळं कसं थांबवणार आणि त्या जीजीच्या मुसक्या कशा आवडणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.